Dear student, I am YP Manwar. Subject is physics. Name of the chapter is Kinetic Theory of Gases and Radiation. You are already familiar with the kinetic theory of gases. Now let us see here the emission of heat radiation. So first one, is Prio's theory of heat exchange. Prio's theory of heat exchange. Let us see this Prio's theory. Our common supposition is that the body whose temperature is higher than the surrounding, then it will be capable to radiate the heat. But this view was corrected by a Prevost and called as a Prevost theory of heat exchange. So let us see what is the Prevost theory of heat exchange. This theory divided into three parts here, 3 points. So number one is every material body, whatever may be its temperature above absolute zero, radiate heat to the surrounding, and at the same time it can absorb the heat from the surrounding. बघा या ठिकाणी आपल्याला पाहिजे प्रिओस्ट थेरी ऑफ हीट एक्सचेंज. आपलं कॉमन ओपिनियन कसं असतं की समजा एखादी हॉट बॉडी आहे, तिचं टेम्परेचर हाय आहे, अशी बॉडी काय करते, अशी बॉडी हीट रेडिएट करते, हीट रेडिएट करते. आणि जिचं टेम्परेचर कमी आहे ती काय करते, ऍब्सॉर्ब करते. पण हे जे आपलं ओपिनियन आहे, हे ओपिनियन करेक्ट केलं प्रिओसने आणि त्याला म्हणतात प्रिओस थेरी ऑफ हीट एक्सचेंज. मग याच्यातला पहिला पॉइंट्स काय, 3 पॉइंट मध्ये याला डिवाइड करता येईल आपल्याला या थेरीला. तर पहिल्या पॉइंट्स मध्ये जे आहे ते आहे की समजा बॉडी एखादी ठेवलेली आहे आपण सराउंडिंग मध्ये, तर ज्यावेळेस ती ॲब्सोल्यूट झिरोच्या वर आहे टेम्परेचर तिचं, तर त्यावेळेस काय करते, ती ऍब्सॉर्ब बी करते आणि रेडिएट पण करते. हे फर्स्ट पॉइंट झाले. नाउ द सेकंड पॉइंट, द रेट ऑफ रेडिएशन ऑफ द हीट फ्रॉम द बॉडी डिपेंड्स ऑन द सरफेस एरिया and its temperature, surface area and its temperature, and it is independent from the temperature of the surrounding. बघा या ठिकाणी हे पॉइंट काय म्हणतो, सेकंड नंबरचा पॉइंट, पॉइंट नंबर 2 सेज दॅट की बॉडी रेडिएट करते हीट कधी, ज्यावेळेस बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल दॅन द सराउंडिंग. म्हणजे काय होईल या ठिकाणी, यावेळेस ऍब्सॉर्ब करत नाही का, ऍब्सॉर्ब पण करते, पण कमी प्रमाणात ऍब्सॉर्ब करते आणि जास्त प्रमाणामध्ये रेडिएट करते. नाउ द थर्ड पॉइंट मध्ये द ऍब्सॉर्प्शन पाहायचं आहे. समजा आता हॉटर सराउंडिंग मध्ये आपण एखादी बॉडी ठेवली, टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग इज लार्जर दॅन द टेम्परेचर ऑफ द बॉडी. मग काय होईल की हीट जास्त ऍब्सॉर्ब करेल आणि रेडिएट कमी करेल, त्यामुळे तिचं टेम्परेचर हायर राहील दॅन द सराउंडिंग. म्हणजे हीट ऍब्सॉर्ब जास्त करेल आणि रेडिएट कमी करेल, त्यामुळे तिचं टेम्परेचर काय होईल, वाढेल. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, the rate of absorption of radiant heat by the body from the surrounding depends on the surface area, nature of its surface, and temperature of the surrounding. It is independent from the temperature of the body. बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड नाही. त्यानंतर बघा, अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी डिपेंड्स ऑन, आता जे रेडिएट करते हीट ती कशी रेडिएट होणारी जी हीट आहे ती कशावर डिपेंड आहे,
It depends on the absolute temperature of the body. It depends on absolute temperature of the body, nature of the body, material of the body, आणि surface area, nature of surface area कोणचा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, बघा अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी, म्हणजे जे हीट रेडिएट होत आहे ती कशावर डिपेंड असते. इट डिपेंड्स अपॉन द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी, नेचर ऑफ द बॉडी, मटेरियल ऑफ द बॉडी अँड नेचर ऑफ सरफेस कसा आहे, म्हणजे पॉलिश्ड आहे की रफ आहे त्याच्यावर डिपेंड आहे. नंतर सरफेस एरियावर डिपेंड आहे, तिचा एरिया किती आहे, अमाऊंट किती आहे एरियाचा त्याच्यावर डिपेंड आहे. आणि टाइम ड्युरेशन फॉर विच द हीट इमिट्स द रेडिएशन, या 4 पॉइंटवर amount of heat radiated by the body depends, right? ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर. इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय, क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी. इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी ऍट द गिव्हन टेम्परेचर. म्हणजे इमिसिव्ह पॉवर कशावर डिपेंड आहे, इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द बॉडी, बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड आहे. बघा क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट पर युनिट एरिया पर युनिट टाइम याला काय म्हणायचं आहे, इमिसिव्ह पॉवर म्हणायचं. दॅट इज कॉल्ड एज इमिसिव्ह पॉवर ऑर रेडियंट पॉवर. आणि ऍट अ गिव्हन टेम्परेचर जर चेंज केला आपण तर इमिसिव्ह पॉवर पण चेंज होईल. समजा Q हे क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी अरायव्हिंग टुवर्ड्स द बॉडी आहे, ए म्हणजे एरिया आहे तिचा, आणि टी म्हणजे टाइम आहे जोपर्यंत रेडियंट हीट रेडिएट करते आहे. मग R इज इक्वल टू काय होईल, Q अपॉन एटी. Q अपॉन एटी. Q म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड, म्हणजे हीट किती रेडिएट करत आहे. ए म्हणजे एरिया, सरफेस एरिया किती आहे, आणि टी म्हणजे टाइम. एसआय युनिट काय होईल, Qचं एसआय युनिट, एचं एसआय युनिट आणि टीचं युनिट या दोघांचा रेशिओ आहे, त्यामुळे जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड येईल, म्हणजेच वॉट पर मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन राहील m⁻1, l⁻0 आणि t⁻³ तशा प्रकारे. त्यानंतर आहे कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी. द रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी of perfectly black body at a same temperature is called coefficient of emission or emissivity. बघा ratio of emissive power of a body to emissive power of a black body at the same temperature, म्हणजे ब्लॅक बॉडी पण त्याच टेम्परेचरला पाहिजे आणि ऑर्डिनरी बॉडी पण त्याच टेम्परेचरला पाहिजे. त्यांचा इमिसिव्ह पॉवरचा रेशिओ याला कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणायचं और इमिसिव्हिटी म्हणायचं. ई हे सिमिलर क्वांटिटीचा रेशिओ असल्यामुळे ते काय राहील, युनिट लेस क्वांटिटी आणि डायमेन्शन लेस क्वांटिटी राहील. आता परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, तर परफेक्टली ब्लॅक बॉडीचा इमिसिव्हिटी ही 1 आहे, किंवा कोएफिशियंट ऑफ इमिशन काय 1 आहे. आणि परफेक्टली रिफ्लेक्टिंग बॉडी आहे, तर तिचा जे इमिसिव्हिटी आहे ती 0 आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं क्रिचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स थेरॉटिकल प्रूफ. बघा क्रिचॉफ्स लॉ काय म्हणतो, याला 2 टाईपनं आपल्याला डिफाईन करता येईल. तर पहिल्या टाईपनं पहा, ऍट अ गिव्हन टेम्परेचर रेशिओ ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी ऍट द given temperature for all wavelengths. That is called as a Kirchhoff's law. याला Kirchhoff's law म्हणतात. At a given temperature, the ratio of emissive power to coefficient of absorption of a body is equal to emissive power of perfectly black body at the same temperature for all wavelengths. प्रत्येक wavelength साठी. म्हणजे RB is equal to, RB म्हणजे emissive power of ब्लॅक बॉडी, आर म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी, ए म्हणजे ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी,
म्हणजे R अपॉन A चा रेशो म्हणजे RB एवढा असतो, असं हा लॉ म्हणतो. ठीक आहे. त्याच वेळेस दुसऱ्या टाईपनं कसं डिफाईन कराल, तर कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू इट्स कोएफिशियंट ऑफ इमिशन ऍट द गिवन टेम्परेचर. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन जेवढा आहे तेवढाच कोएफिशियंट ऑफ इमिशन असते, असं क्रिचॉफ्सला सांगतो गिवन टेम्परेचरला, एकाच टेम्परेचर. म्हणजे त्याचा अर्थ काय, इफ द इमिसिव्ह पॉवर इज हाय देन ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर मस्ट बी द हाय, and if the emissive power is low then absorptive power is also low. अशा प्रकारचा हा लॉ आहे सेकंड क्रिचॉफ्स लॉ. त्यानंतर थेरोटिकल प्रूफ. आता बघा, थेरोटिकल प्रूफ मध्ये आपण काय घेतलं, एक इमॅजिनरी असा एक्सपेरिमेंट घेतलेला. वी आर कन्सिडरिंग हियर द इमॅजिनरी एक्सपेरिमेंट. इन दिस एक्सपेरिमेंट देयर इज अ सराउंडिंग, there is a surrounding S. In that surrounding there are two bodies, A and B. Body A is a ordinary body, body B is a perfectly black body. Now whatever may be the temperature of the body A and B and surrounding, body A, B and surrounding, then it can exchange the heats to one another according to Pure's theory and come into the thermal equilibrium. It means that temperature remains same. Temperature remains same. Whatever may be the temperature of the body A and temperature of the body B initially, then it can exchange the heat and come to the same temperature. Okay. Now suppose capital R be the emissive power of a body A and RB हे emissive power of a body B आहे. A हा coefficient of absorption of body A आहे. समजा या बॉडीवरती suppose on the body Q be the quantity of radiant heat incident on it per unit time. Then the body A can absorb QA radiation. QA radiation can be absorbed, means A into Q. And what will be the quantity of radiant heat absorbed by the body B? It become equal to QB is equal to Q. QB is equal to Q because it is a perfectly black body. All the radiation coming towards the black body can be absorbed completely because A is equal to 1 for the black body. A and E is equal to 1 for a black body. Therefore, both the body must emit the same amount as they absorb per unit time. Since the emissive power is a quantity of radiant energy emitted per unit time as well as absorbed. Okay, so therefore quantity of radiant heat absorbed by the body B, that is equal to quantity of heat emitted by the body A. You can say like that. So therefore A into Q